नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आज श्री विठ्ठलाला साकडे घातले आहे। यावेळी लोकप्रतिनिधी यांनी निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याबाबत त्यांना श्री विठ्ठलाने सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना श्री विक्रम शिरसट यांनी केली आहे। यावेळी बोलताना माजी नगरसेवक भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट म्हणाले की पंढरपूर शहरातील विविध प्रभागात व उपनगरात सध्या धुळीचे लोट पाहावयास मिळत आहे। शहरातील विविध भागांमध्ये धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत। वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, महिला तसेच भाविकांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। धुळीमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड मोठा परिणाम होत आहे। सत्ताधारी गटाने निवडणुकीच्या काळामध्ये धूळमुक्त पंढरपूर करण्याचे आश्वासन दिले होते। धूळमुक्त पंढरपूर करण्याकरिता वचननामा जाहीर केला होता। सत्तेत आल्यानंतर धूळमुक्त पंढरपूर करू हा वचननामा सांगून पंढरपूरची निवडणूक लढवली होती। मात्र सत्ताधाऱ्यांनी धूळमुक्त पंढरपूर करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही विशेष प्रयत्न केले नाही। उलट पिण्याच्या पाण्याची उधळपट्टी करून नागरिकांना पिण्यायोग्य उपलब्ध असलेले पाणी व पाण्याचे टँकर रस्त्यावर फिरवून धूळमुक्त पंढरपूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे। मात्र त्यामुळे पंढरपूरकरांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला। पिण्याच्या पाण्याचे टँकर रस्त्यावर लावल्यामुळे ज्या भागात पिण्यासाठी पाणी पुरवठा टँकरने करण्यात येतो त्या ठिकाणी पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होत नाही। त्यामुळे पाणी टंचाईचा सामना पंढरपूरकरांना करावा लागला, अशी टीका यावेळी विक्रम शिरसट यांनी केली आहे। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या काळामध्ये धूळमुक्त पंढरपूर, स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर करण्याचे आश्वासन सत्ताधारी गटाने दिले होते। दिलेल्या आश्वासनांची त्यांनी पूर्तता करावी असे आवाहन देखील यावेळी विक्रम शिरसट यांनी व्यक्त केले आहे। पंढरपूर शहर धूळमुक्त, स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाने नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना सद्बुद्धी द्यावी याकरिता विक्रम शिरसट यांनी श्री विठ्ठलाला साकडे देखील घातले आहे।